ज्या सर्व व्यापक चैतन्याला कोणत्याही प्रकारची उपाधी नाहीत, निरुपाधिक आहेत, किंवा सर्व विशेषण शून्य जे चैतन्य आहे त्या चैतन्याला काय म्हणायला पाहिजे आपण? ते काय म्हणतात? सर्व विशेषण शून्य, सर्व उपाधी निर्मुक्त असं जे चैतन्य आहे त्याला काय म्हणायचं? त्याला तुम्ही दृंग मात्र, संवित, केवल अशा स्वरूपामध्ये त्या किंवा ब्रह्म, ज्याला कोणतीच उपाधी नाहीत, उपाधी विनिर्मुक्त चैतन्य किंवा उपाधी विनिर्मुक्त जे तत्व आहे त्या तत्वाला तुम्ही ब्रह्म किंवा दृंग मात्र किंवा केवल किंवा संवित या शब्दाने संबोधण्याची त्याला शास्त्रामध्ये एक विशिष्ट पद्धत आहे. पण तेच जे चैतन्य आहेत त्या चैतन्याला एक उपाधीने युक्त होऊन त्याला अधिष्ठान हे जे नाव आलं की त्याला काय म्हणतात? मग त्याला काय म्हणतात? साक्षी चैतन्य. त्याला ज्या ठिकाणी काय दिलेलं आहे? विशेष्य. वेगवेगळ्या उपाधी आहेत ना, वेगवेगळ्या उपाधीच्या मध्ये अंतःकरण, अंतःकरणाला अधिष्ठान, ते चैतन्य जेव्हा अंतःकरणाला अधिष्ठान होतं तेव्हा त्या चैतन्याला काय म्हणतात? विशेष्य. आणि ते चैतन्य अंतःकरणाला अधिष्ठान झालेलं आहे, ज्या अंतःकरणाला ते जे चैतन्य अधिष्ठान झालेलं आहे त्या चैतन्याचा अंतःकरणामध्ये जेव्हा प्रतिबिंब पडतं तेव्हा त्या अंतःकरणाला काय म्हणायचं? चैतन्याला काय म्हणायचं? विशिष्ट. आणि ते विशिष्ट अंतःकरण आपले धर्म जेव्हा त्या चैतन्यावरती घालवतो तेव्हा काय म्हणायचं त्याला? विशेषण. जेव्हा आपण वेगळे राहून आपले गुणधर्म वेगळे ठेवून जेव्हा त्याचं ज्ञान करून देतो तेव्हा काय म्हणायचं त्याला? उपाधी. उपाधी, विशेषण, विशेष्य आणि विशेषण. जेव्हा कोणतंच विशेषण नसतं, कोणतीच उपाधी नसते तेव्हा त्या चैतन्याला ब्रह्मचैतन्य म्हणायचं. तेच चैतन्य जेव्हा कशाची तरी उपाधी लागून त्याला अधिष्ठान हे नाव येतं तेव्हा त्या चैतन्याला काय म्हणायचं? विशेष्य म्हणायचं. आणि ते विशेष चैतन्य जेव्हा अंतःकरणामध्ये प्रतिबिंबित होतं तेव्हा त्याला काय म्हणायचं? विशिष्ट म्हणायचं. आणि विशेष अंतःकरण अधिष्ठान चैतन्य, त्या चैतन्याचा अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब, या तिन्हींना मिळून काय म्हणायचं? जीव असं म्हणायचं. तो काय आहे? विशिष्ट जीव आहे. इथपर्यंत झालं. हा विषय तुम्हाला कळाला आहे, माहिती आहे, चिंतन केलं आहे. पुढचा विषय आहे की जे अंतःकरण आहेत ते अंतःकरण, ज्ञानीपुरुषाचं अंतःकरण हे उपाधी असतं आणि सामान्य माणसाचं अंतःकरण कसं असतं? विशेषण असतं. आता विशेषण आणि विशिष्ट याची व्याख्या आपण केलेली आहे. उपाधीची व्याख्या काय आहे? आपण वेगळं राहून दुसऱ्याचं ज्ञान करून देणं त्याला काय म्हणायचं? उपाधी. आणि आपल्या धर्मासह दुसऱ्याचं ज्ञान करून देणं याला काय म्हणायचं? विशेषण. यामध्ये उदाहरण दिलेलं आहे काय? काळा घोडा. हे काय आहे? हे विशेषण आहे का विशिष्ट आहे? काय आहे? आपल्या धर्मासह दुसऱ्याचं ज्ञान करून देतं तेव्हा काय म्हणायचं त्याला? विशेषण. आणि आपण वेगळं राहून जेव्हा दुसऱ्याचं ज्ञान करून दिलं जातं तेव्हा त्याला काय म्हणायचं? उपाधी आहे. ज्ञानी पुरुषाचं अंतःकरण हे उपाधी असतं आणि सामान्य माणसाचं अंतःकरण हे कसं असतं? विशेषण असतं. आपलं धर्म त्यामध्ये आरोपित केले जातात. तर ज्ञानी पुरुषाचं अंतःकरण जे आहेत ना त्यांच्यामध्ये विवेक शक्ती असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी एक प्रकारची पृथक्करणाची पद्धत आहे. काय पृथक्करण आहे? शंकराचार्यांनी आपल्या एका ग्रंथामध्ये सांगितलं आहे की जेवढे जेवढे उपाधी आहेत ना त्या सगळ्या उपाधीचा निराश करायचा आहे. अखिलो उपाधी, अखिल जेवढी उपाधी आहे त्या उपाधीचा जर निषेध केला, सगळ्या उपाधींचा निषेध केल्यानंतर खाली जे निषेधावधी भूत चैतन्य जे आहेत, सर्व उपाधींचा निषेध केल्यानंतर सगळं निषेध करून जे काही शिल्लक राहतं ते चैतन्य मी आहे.
अशा प्रकारची ज्ञानीपुरुषाच्या अंतःकरणाची बैठक असते. मी चैतन्य आहे, त्या उपाधीचा माझा काही संबंध नाही. उपाधी वेगळे आहेत. निषिद्धे निखिलोपाधी नेती नेती ती वाक्यातः. हे मी नाही, हे मी नाही, हे मी नाही, हे मी नाही. मग खाली जे उरलं निषदावधीभूत ते चैतन्य मी आहे. अशा प्रकारची अंतःकरणाची एक विशेष बैठक ही ज्ञानीपुरुषाची असते. आणि म्हणून ज्ञानीपुरुषाचं अंतःकरण हे उपाधी असतं आणि अज्ञानी पुरुषाचं अंतःकरण हे कसं असतं, विशेषण असतं. हा एक भाग झाला. आणि सगळे सुखदुःख साक्षी भाष्य आहे तिथपर्यंत झालं होतं ना. सुखदुःख साक्षी भाष्य आहेत हे सांगत असताना परवा दिवशी येवले महाराजांनी अतिशय सुंदर सांगितलं, डॉक्टर महाराजांनी त्यावर अतिशय उत्कृष्ट सांगितलं आहे. पण हे समजण्याकरता एक उदाहरण दिलं. येवले महाराज कुठे येते, हा, त्यांच्या त्या शास्त्रामध्ये इलेक्ट्रिसिटीमध्ये जे असतं ना विद्युत, ह्या विद्युतचं उदाहरण दिलं तर साक्षी भाष्य ह्या पदाचा अर्थ आपल्याला एकदम पटकन कळेल. आता ह्यामध्ये जी विद्युत आहे, तुम्ही ज्याला काय म्हणतात इलेक्ट्रिक पॉवर, ती इलेक्ट्रिक पॉवर वस्तूंचं प्रकाशन करते का? जी विद्युत आहे ती विद्युत प्रकाशते का? विद्युत वस्तूचं प्रकाशन करते का? नाही करत. मग बल्ब प्रकाशन करतो का? फक्त बल्ब काढून ठेवला तो बल्ब वस्तूचं प्रकाशन करेल का? बल्ब ही वस्तूचं प्रकाशन करू शकत नाही. आणि नुसती विद्युतही प्रकाशन करू शकत नाही. म्हणजे विद्युत मध्ये जरी प्रकाशक सामर्थ्य असलं पण स्वतः उपाधी नसताना ती विद्युत शक्ती वस्तूंचं प्रकाशन करू शकत नाही, जरी प्रकाश सामर्थ्य असलं तरी. आणि बल्ब तरी करेल का? बल्ब हा तर जड आहेत, काय म्हणतात, म्हणजे प्रकाशनाची सामर्थ्य नाहीत. म्हणजे फक्त बल्ब देखील प्रकाशन करू शकत नाही, फक्त विद्युतही प्रकाशन करू शकत नाही. पण तीच विद्युत जेव्हा बल्ब मध्ये संक्रमित होते तेव्हा ती विद्युत प्रकाशन करते की नाही? स्वतंत्र विद्युत प्रकाशन करत नाही, स्वतंत्र बल्ब प्रकाशन करत नाही. पण तीच विद्युत जेव्हा बल्ब मध्ये संक्रमित होते तेव्हा ती विद्युत बल्बच्या द्वारे वस्तूंचं काय करते? प्रकाशन करते. त्याप्रमाणे स्वतंत्र चैतन्य ही, ज्याला साक्षी म्हणतात, ते साक्षी ही सुखदुःखाचं ज्ञान करून देत नाही. स्वतंत्र साक्षी, स्वतंत्र साक्षीच्या मध्येही चैतन्यमय आहेत, त्या चैतन्यमय साक्षीच्या मध्ये सुद्धा सुखदुःखांचं प्रकाशन करण्याचं सामर्थ्य नाही. एक म्हणजे जसं विद्युत मध्ये प्रकाशनाचं सामर्थ्य नाही, तसंच स्वतंत्र अंतःकरणामध्ये सुद्धा सुखदुःखांचं प्रकाशन करण्याचं सामर्थ्य नाही. कारण का? अंतःकरण काय आहे? जड आहेत. अंतःकरण जड असल्यामुळे जड अंतःकरणाच्या मध्ये सुखदुःखाचं प्रकाशन करण्याचं सामर्थ्य नाही. आणि चैतन्य उपाधीने विनिर्मुक्त जेव्हा असतं तेव्हाही ते सुखदुःखाचं प्रकाशन करू शकत नाही. म्हणजे स्वतंत्र साक्षीही सुखदुःखाचं प्रकाशन करू शकत नाही, स्वतंत्र अंतःकरणही सुखदुःखाचं प्रकाशन करू शकत नाही. मग सुखदुःखाचं प्रकाशन करायचंच जर ठरलं तर कशाने करता येईल? मग ते चैतन्य, ते साक्षी, तो साक्षी जेव्हा अंतःकरण वृत्तीमध्ये येईल आणि अंतःकरण वृत्तीच्या मध्ये प्रस्फुटित होऊन ती अंतःकरण वृत्ती चैतन्याचं साह्य घेऊन काय करील? सुखदुःखाचं प्रकाशन करील. सुखदुःखाचं प्रकाशन जेव्हा अंतःकरण वृत्ती करते तेव्हा अंतःकरण वृत्तीमध्ये स्वतंत्र सुखदुःखाचं प्रकाशन करण्याचं सामर्थ्य नाही. मग कोणाचं सामर्थ्य आहे? चैतन्याचं आहे. पण चैतन्याचं सामर्थ्य असं म्हणताना स्वतंत्र चैतन्य प्रकाशन करू शकत नाही. म्हणजे त्या चैतन्याला वृत्तीचं साह्य लागतं आणि ह्या वृत्तीला चैतन्याचं साह्य लागतं. आणि म्हणून वृत्ती जेव्हा सुखदुःखांचं ज्ञान करून देते तेव्हा असं म्हणत असताना वृत्तीला साक्षी चैतन्याचं साह्य असावं लागतं. ह्या अर्थानं सुखदुःख कशी आहेत? हे साक्षी भाष्य आहेत. साक्षी भाष्य आहेत म्हणजे साक्षी सुखदुःखांचं प्रकाशन करतो, साक्षी सुखदुःखाचं प्रकाशन करतो. ह्या म्हणण्यामध्ये स्वतंत्र साक्षी सुखदुःखाचं प्रकाशन न करता तो साक्षी वृत्तीच्या साह्याने सुखदुःखाचं प्रकाशन करतो. हा भाग लक्षात आला की मग सुखदुःख हे साक्षी भाष्य आहेत असं म्हणताना हा बल्ब आणि विद्युत या दोन उदाहरणांच्या माध्यमातून आपल्याला हे करता येतं. आता लक्षात आलं असेल ना?
स्वतंत्र बल्बही प्रकाशन करू शकत नाही, स्वतंत्र विद्युतही प्रकाशन करू शकत नाही. जर विद्युतला प्रकाश करायचाच असेल तर बल्बाचं साह्य घेऊनच त्याला प्रकाशन करावं लागतं. त्याप्रमाणे जे चैतन्य आहे त्या चैतन्याला सुखदुःखाचं प्रकाशन करायचं असेल तर अंतःकरण वृत्तीचं साह्यच घ्यावं लागतं. बस एवढा विषय, बाकी अवघड मध्ये काही नाही. आता बघा, कुठे हं? हं, हं. मी वाचतो, मी सांगा पुढे पुढे. उपाधी याचा भाग झाला आपला. विशेषण याचाही भाग आपण पाहिला आहे. उपाधी काय आणि विशेषण काय. विशेषणाने युक्त तो विशिष्ट म्हणावा आणि उपाधीने युक्त तो उपहित म्हणावा, या भागाचे आपण चिंतन केलेले आहे. फक्त मी पुढचा होतो. एकच अंतःकरण अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी साक्षीभाव उत्पन्न करते. हा, त्यावेळेस उपाधी, आणि जीव भाव उत्पन्न करते त्यावेळेस विशेषण म्हणावे किंवा विशेषण असते. एकच अंतःकरण अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी साक्षीभाव उत्पन्न करते त्यावेळेस उपाधी, आणि जीव भाव उत्पन्न करते त्यावेळेस विशेषण असं म्हणतात. कोण? अंतःकरण. म्हणजे अंतःकरण आपले धर्म जेव्हा चैतन्यावरती घालते, अंतःकरण जेव्हा आपले धर्म जेव्हा चैतन्यावरती टाकले जातात तेव्हा त्या अंतःकरणाला काय म्हणावं? विशेषण म्हणावं. आणि जेव्हा अंतःकरण आपले धर्म वेगळे ठेवून चैतन्याचं ज्ञान करून देत तेव्हा त्याला काय म्हणावं? उपाधी असं म्हणावं. मग बघा, एकच अंतःकरण अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी साक्षीभाव उत्पन्न करते त्यावेळेस उपाधी म्हणावं. हे अंतःकरण साक्षी चैतन्याच्या ठिकाणी अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी साक्षीभाव उत्पन्न करते. म्हणजे काय? अंतःकरण सांगतं की माझे गुणधर्म वेगळे आहेत, चैतन्य हे वेगळे आहेत. जो कावळा जो आहे तो कावळा आपलं गुणधर्म वेगळे ठेवून देवदत्ताच्या घराचं ज्ञान करून देतो तेव्हा कावळाच्या घराची काय होतं? उपाधी होतं. एकच अंतःकरण अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी साक्षीभाव उत्पन्न करून देते त्यावेळी उपाधी, आणि जीवभाव उत्पन्न करते त्यावेळेस काय म्हणावं? विशेषण. मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी कर्ता आहे, मी भोक्ता आहे. सुखी दुःखी कर्ता भोक्ता हे अंतःकरणाचे धर्म जेव्हा अंतःकरण चैतन्यावरती आरोपित करतं तेव्हा त्या अंतःकरणाला काय म्हणावं? विशेषण म्हणावं. अंतःकरण अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी वास्तविक साक्षीत्वही नाहीत आणि जीवभावही नाहीत. हा अतिशय महत्वाचा गुणधर्म आहे. जे चैतन्य आहेत, अंतःकरण अधिष्ठान चैतन्य, त्या चैतन्याच्या ठिकाणी जीवभावही नाहीत आणि काय नाहीत? साक्षीभावही नाहीत. जीवभावही खोटा आहेत आणि साक्षीभावही खोटा आहेत. परंतु जोपर्यंत जीवभाव कळत नाही तोपर्यंत जीवभाव खरा म्हणावा लागतो. एकदा जीवभाव खोटा हे कळालं की साक्षीभाव देखील खोटा हे आपोआपच कळतं. नेहमी उदाहरण दिलं जातं की बाबा पण नेहमी सांगत असतात विचारसागरच्या पाठामध्ये, संस्थेमध्ये, जोपर्यंत मुलाला काही कळत नाही तोपर्यंत बागुलबुवा त्याचं अस्तित्व, त्याची भीती, त्याचं असणं खरंपण हे खरं वाटतं. पण एकदा की तो मोठा होतो आणि बागुलबुवा नावाची काही वस्तू नाही, ती फक्त भीती दाखवण्याकरता निर्माण केलेली काल्पनिक गोष्ट आहे, हे जेव्हा कळतं तेव्हा तो सुरुवातीला बागुलबुवा आला असं म्हणत असताना जेव्हा जितका घाबरतो तितका नंतर घाबरत नाही. कारण का? त्याला माहिती आहे की बागुलबुवा काही नावाची स्वतंत्र वस्तू नाही. त्याप्रमाणे जीवत्व हे जे काही आहेत हे जीवत्व हेच खोटं आहे. आणि खोटं असणारं जीवत्व जोपर्यंत आपल्या ठिकाणी अज्ञान आहे तोपर्यंत जीवत्व हे खरं वाटतं, आणि जीवत्व खरं वाटलं की मग त्या ठिकाणी साक्षीभाव येतो. पण एकदा की अंतःकरण हेच खोटं आहे असं जर म्हटलं, मग अंतःकरण हे खोटं जर असेल तर जीवत्व भावही आपोआपच निघून जातो. हे बघा, अंतःकरण चैतन्याच्या ठिकाणी वास्तविक साक्षीत्वही नाही आणि जीवभावही नाही. जीवभाव खोटा कळाला साक्षीत्व आपोआपच जातं. अज्ञानी जीवास आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मी कर्ता भोक्ता असे ज्ञान होते त्यावेळी विशेषणाचे लक्षणाप्रमाणे अंतःकरण काय होतं? विशेषण होतं. म्हणजे अज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी असणारे सुखदुःख जे आहे ते सुखदुःख आत्म्याचे आहेत असं जेव्हा मानलं जातं तेव्हा त्याचं अंतःकरण काय होतं? हे विशेषण होतं. ज्ञानवानास आत्म्याचे असंग ब्रह्मस्वरूपे करून भान होते, म्हणून
अंतःकरणास उपाधी असं म्हणतात. जरी ज्ञानी पुरुषाला सुखदुःख झाले तर हे सुखदुःख माझे नाहीत, हे सुखदुःख कोणाचे आहेत, सगळे हे अंतःकरणाचे धर्म आहेत. परंतु ज्ञानी पुरुषालाही सुखदुःख होतात आणि अज्ञानी पुरुषाला सुखदुःख होतात, पण दोन्हींच्या सुखदुःखामध्ये फरक एवढाच आहे की ज्ञानी जे सुखदुःख होतात ते अंतःकरणाचे धर्म मानतात आणि अज्ञानी जे सुखदुःख होतात ते माझे धर्म आहेत. माझे म्हणजे आत्म्याचे आहेत, म्हणजे अंतःकरणाचे सुखदुःख जे आहे ते आपल्या आत्म्यावरती आरोपित करतात आणि ते माझं म्हणायला लागतात. आणि दुसऱ्याचं माझं म्हटलं की माणसाच्या जीवनामध्ये सगळे अनर्थाची मालिका ही सुरू होते. वास्तविक पाहिलं तर जगातामध्ये कोणीच दुःखी होणार नाही. जर त्याने दुसऱ्याचे धर्म जर दुसऱ्यावर ठेवले आणि आपले धर्म आपल्यामध्ये ठेवले तर मनुष्य सुखदुःखी कधीच होणार नाही. पण नेमकं असं होतं, तो मनुष्य काय करतो, दुसऱ्याचं ओझं आपल्या डोक्यावरती घेतो आणि दुसऱ्याचं ओझं आपल्या डोक्यावरती जर घेतलं की माणसाच्या जीवनामध्ये दुःख आल्याशिवाय राहत नाही. हा नेम आहेत. आणि सुखदुःख हे केवळ काल्पनिक आहेत. सुख ही मनानेच कल्पना आहे, दुःख ही मनानेच कल्पना आहे. सुखदुःख हे अंतःकरणाचे असं जर मानलं तर अंतःकरण सोडून द्या ना तुम्ही. रमण महर्षीने सांगितलं की मला काखेमध्ये कॅन्सर झालेला आहे. ते म्हणाले हा झाला, शरीर माझं नाही. शरीराला होणारे सुखदुःख धर्म हे शरीराचे आहेत, मी आत्मा आहे, त्यामुळे मला सुखदुःख होत नाही. शरीर आणि शरीराचे सुखदुःख हे शरीर जाणे. जे शरीराला होणारे जे सुखदुःख जे अंतःकरणाला कळतात ते सुखदुःख अंतःकरणाचे आहेत, माझा आणि त्याचा काही संबंध नाहीत. असं हे शब्दाने उच्चार करायला आणि ऐकायला खूप सोपं आहे, पण याचं गांभीर्याने चिंतन करायला बराच काळ निघून जातो तरी हे कळत नाही त्याला. म्हणून शंकराचार्याने सांगितलं आहे, जेव्हा शंकराचार्य हिमालयामध्ये गेले आणि शेवटचं कार्य आले संपवलं त्यांनी, तेव्हा सगळे शिष्य एकत्र आले, सांगितलं आम्हाला शेवटचा काहीतरी उपदेश सांगा. तर शंकराचार्य म्हणाले की तुम्हाला मी आतापर्यंत ब्रह्मसूत्रावर भाष्य केलं आहे, गीतेवरती भाष्य केलं आहे, उपनिषदावरती भाष्य केलेलं आहे, अनेक प्रकरण ग्रंथ लिहिले आहेत, आता काय सांगायची गरज आहे. नाही म्हटले, तुम्ही आता चालले आहे, शेवटचे काही शब्द सांगा ना आम्हाला, सांगा काहीतरी म्हटले. तेव्हा शंकराचार्यांनी जाता जाता त्यांनी 5 श्लोक सांगितले. त्याला साधन पंचक असं म्हणतात. जवळजवळ त्या साधन पंचकामध्ये शंकराचार्यांनी 43 साधना सांगितलेल्या आहेत. 5 श्लोक सांगितले आहेत, पण प्रत्येक त्या श्लोकामध्ये एक शब्दामध्ये एक साधना सांगितलेली आहे. अशा जवळजवळ 43 साधना सांगितलेल्या आहेत. आणि त्या 43 साधनांच्या मध्ये शेवटच्या श्लोकामध्ये एक साधना सांगत असताना ते शंकराचार्य म्हणतात एकांते सुखमाश्यताम. ते असं म्हणतात आतापर्यंत जेवढ्या तुम्ही वेदांताचं श्रवण केलं, मनन केलं, हे जे आहेच, पण हे सगळं श्रवण आपल्या जीवनामध्ये फलीभूत होण्याकरता जीवनातला असा एक काही भाग तुम्ही काढून ठेवा. जाताना शंकराचार्य सांगतात एकांते सुखम आश्यताम, एकांतामध्ये कुठेतरी आनंदाने तुम्ही बसा. एकांते सुखम आश्यताम परतरे चेतस समाधी येताम. एकांतामध्ये जाऊन आपलं जे चित्त आहे ना, परतर म्हणजे जे काही परब्रह्म आहे त्या परब्रह्माच्या ठिकाणी चित्त ते स्थिर करा. म्हणजे काय, सुखदुःख हे अंतःकरणाचे धर्म आहेत, मी अंतःकरण नाहीत, मी साक्षी आहेत. आणि म्हणून आपलं जे मन आहे ते मन साक्षी स्वरूप असणारा जे काही परमात्मा आहे त्या चैतन्याच्या ठिकाणी आपलं अंतःकरण स्थिर करा. एकांते सुखमाश्यताम परतरे चेतस समाधी येताम. आणि समीक्षताम, आपलं जे जीवन आहे ना या जीवनावरती समीक्षा करा, चिंतन करा. कुठपर्यंत, जोपर्यंत अंतःकरण हे उपाधी आहेत आणि मी उपाधी वेगळी आहेत आणि मी वेगळा आहेत असं जोपर्यंत चिंतन होत नाही तोपर्यंत तुम्हाला सांगितलेले जे काही वेदांत प्रस्थानत्रय आहेत त्या प्रस्थानत्रयाचा यथार्थ बोध अंतःकरणावरती आरूढ होणार नाही. तेव्हा आपण जरी श्रवण केलं तरी एकांतामध्ये जोपर्यंत जाऊन ह्या शब्दांचं चिंतन होत नाही तोपर्यंत त्या शब्दाचं अर्थ आणि गांभीर्य अंतःकरणामध्ये प्रस्फुटित होत नाही. म्हणून त्यास अंतःकरणास उपाधी असं म्हणतात. जीवाचा विशेष भाग जो साक्षी तिच्या ठिकाणी कोणताही संसार धर्म नाही. जीवाचा जो विशेष भाग जो आहे, जे चैतन्य भाग आहे, त्या चैतन्य भागाच्या ठिकाणी कोणताही सुखदुःख धर्म नाही, संसार धर्म नाही. सर्व संसार धर्म विशेषण जे अंतःकरण त्या ठिकाणी आहे. संसार धर्म म्हणजे सुख दुःख, करता भोगता, अल्पज्ञ अल्पपरिमाण, हे सगळे धर्म आहेत. हे सगळे धर्म कोणाचे आहेत, अंतःकरणाचे आहेत. विशेष जो साक्षी त्या ठिकाणी क्लेश मानले तर वेदवचनाचे विरोध येईल. तुम्हाला ह्या प्रकरणामध्ये क्लेश गेले, किती क्लेश आहेत, पंचक्लेश. कोणकोणते,
अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश असे 5 प्रकारचे क्लेश आहेत. आणि पहिला क्लेश जो आहे तो उत्तर साधनांना कारण आहे. अविद्यामुळे अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. एक जर अविद्या काढली की पुढचे जे गुणधर्म आहेत ना, पुढचे क्लेश आहे ना, ते पुढचे क्लेश आपोआप निघून जातात. म्हणून योग दर्शनामध्ये अविद्या म्हणजे काय, अस्मिता म्हणजे काय, राग म्हणजे काय, द्वेष म्हणजे काय आणि अभिनिवेश म्हणजे काय, या सगळ्यांच्या सगळ्या व्याख्या योग दर्शनामध्ये एका छोट्या छोट्या सूत्रामध्ये पातंजल महर्षींनी दिलेल्या आहेत. अविद्या म्हणजे काय, राग म्हणजे काय, द्वेष म्हणजे काय, अभिनिवेश म्हणजे काय. जर तुमच्याजवळ योगसूत्र असेल तर ह्या पंचक्लेश आहेत, या पंचक्लेशांचं अतिशय चांगल्या पद्धतीने विश्लेषण योगदर्शनामध्ये केलेले आहे. त्यामध्ये त्या पंचक्लेशाच्या 2 प्रकारची विभागणी केलेली आहे आणि त्या 2 प्रकारच्या विभागणीमध्ये 5 प्रकारच्या क्लेशांची 2 प्रकारामध्ये विभागणी केलेली आहे. म्हणजे ते 5 क्लेशच सुखालाही कारणीभूत होतात आणि दुःखालाही कारणीभूत होतात. त्याचं स्वतंत्र चिंतन त्या ठिकाणी आहे, तुम्ही बघून घ्या. तर म्हणून सर्व वेदवचने साक्षी सर्व क्लेशावरून रहित आहे असे प्रतिपादन करतात. म्हणजे साक्षीच्या ठिकाणी राग, द्वेष, अभिनिवेश अशा कोणत्याही प्रकारचा क्लेश नाही. आता साबास अंतकरण विशिष्ट जो व्यावहारिक जीव त्याचे ब्रह्माचे एकत्व घडत नाही हे खरे. त्याचा पण अर्थ त्याशी कैलास महाराजांनी सांगितला, बरोबर ना. काय, साभास अंतकरण विशिष्ट जो व्यावहारिक जीव त्याचे ब्रह्माचे एकत्व घडत नाही हे खरे. तथापि जीव ब्रह्मरूप आहे असे म्हणण्यात जीवपदाने पारमार्थिक जीव म्हणजे जीवपदाचे जो लक्ष साक्षी त्याचे ब्रह्माचे एकत्व घडण्यास हरकत नाही. साभास अंतकरण विशिष्ट असणारा जो जीव आहे त्याचं ब्रह्माचे ऐक्य घडत नाही, परंतु उपाधीने विनिर्मुक्त असणारा जो चैतन्य साक्ष आहे त्याचं ब्रह्माचे ऐक्य करायला काही हरकत नाही. इथपर्यंत हा विषय झालेला आहे. आता इथून बघा, असे तात्पर्य आहे. वास्तविक बुद्धिदेशामध्ये सर्व व्यापक चैतन्याच्या असणाऱ्या भागास साक्षी अशी संज्ञा मात्र केल्याचे सांगितले आहे. साक्षी कशाला म्हणावं? सर्व व्यापक चैतन्य, वास्तविक बुद्धिदेशामध्ये सर्व व्यापक चैतन्याच्या असणाऱ्या भागास साक्षी ही संज्ञा आहे. हे करण्याकरता एक उदाहरण बघा. आकाश हे व्यापक आहे, बरोबर ना. आकाश हे व्यापक आहेत. व्यापक असणाऱ्या आकाशाला जेव्हा आशिया खंडाची उपाधी लागली जाते, जेव्हा व्यापक आकाशाला आशिया खंडाची उपाधी लागली जाते आणि त्या आशिया खंडामध्ये असणाऱ्या काही भागाची उपाधी लागली जाते, तेव्हा त्याच आकाशाला काय म्हटलं जातं? भारत हा देश म्हटला जातो. तसं त्या आकाशामध्ये भारत पण आहे, अमेरिका पण आहे, जपान पण आहेत, पाकिस्तान पण आहे, सगळंच पण आहे. पण त्याच आकाशाला जेव्हा आकाशाला विशिष्ट भागामध्ये विशिष्ट देशाची उपाधी लागली जाते तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? भारत देश म्हटला जातो. त्यालाच काय म्हटलं जातो? पाकिस्तान देश म्हटला जातो. त्याला अमेरिका म्हटला जातो, त्याला जपान म्हटला जातो. तसं वास्तविक पाहिलं तर आकाशाच्या ठिकाणी कोणती उपाधीच नाहीत, सगळ्या उपाधीने युक्त आहेत. पण व्यापक असणाऱ्या त्या आकाशाला तेव्हा त्या भागाची जेव्हा उपाधी लागली जाते तेव्हा त्या भागाला तुम्ही काय म्हणावं लागेल? आता भारत म्हणावं लागेल. तसं सर्व व्यापक जे चैतन्य आहेत त्या व्यापक चैतन्याच्याच काही भागाला जेव्हा बुद्धिदेशाची उपाधी लागली जाते, बघा वास्तविक बुद्धिदेशामध्ये सर्व व्यापक चैतन्याच्या असणाऱ्या भागात साक्षी हे नाव आहे. त्या ब्रह्माला कोणती उपाधी नाही, परंतु काल्पनिक उपाधी जेव्हा मानली जाते बुद्धिदेशामध्ये, त्या बुद्धिदेशाच्या उपाधीमुळे त्या चैतन्याच्या ठिकाणी साक्षीत्व हे नाव येतं. साक्षी संज्ञा मात्र केल्याचे सांगितले आहे. वस्तुतः ते दोन्ही एकच आहेत. दोन्ही एकच आहे म्हणजे कोणते दोन्ही एकच आहेत? साक्षी आणि ब्रह्मचैतन्य दोन्ही वास्तविकता काय आहे? एकच आहे. कारण का? ज्या उपाधीच्या द्वारे ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी साक्षीत्व हे नाव आलं, ती उपाधी कशी आहे? ती उपाधीच कल्पित आहे ना. कल्पित उपाधीच्या संबंधानं ब्रह्मचैतन्यालाच काय आलेलं आहे? साक्षीत्व नाव आलं आहे. पण जेव्हा अधिष्ठानाचं यथार्थ ज्ञान होतं तेव्हा कल्पित वस्तू ही मिथ्या ठरते आणि कल्पित वस्तू मिथ्या ठरली तर मग मिथ्या वस्तू, कल्पित वस्तू अधिष्ठानामध्ये कोणताही
बदल करत नाही, कोणताही फरक करत नाही, कोणताही परिणाम करत नाही, हा सिद्धांत आहे. आणि त्यामुळे कल्पित वस्तू ही कल्पित आहे केव्हा कळेल? कल्पित वस्तू ही कल्पित आहे जेव्हा अधिष्ठानाचं ज्ञान होईल, तेव्हाच कल्पित वस्तू आहे कल्पित जे असे प्रमाणे कळते. नाहीतर कल्पित वस्तू कल्पित आहे असं अधिष्ठानाच्या ज्ञानाशिवाय स्वतंत्रचा विचार करण्याचा प्रयत्न केला तर कल्पित वस्तू कल्पित आहे कधीच कळणं शक्य नाही. जोपर्यंत अधिष्ठानाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत कल्पित वस्तू आहे ही कल्पित वस्तू कळत नाही. म्हणून एकदा की अधिष्ठानाचं ज्ञान झालं मग कल्पित वस्तू कल्पित आहे असं कळालं की मग अधिष्ठान जे चैतन्य आहे साक्षी, ते साक्षी चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य एकच आहे, दोन्हीमध्ये काही फरक नाही कळायला लागतं. परंतु ज्यांना शास्त्र संस्कार नाही त्यांच्या समजुतीकरता जीव ब्रह्माची एकता विशेषण आणि उपाधी या स्वरूपाने सांगून सिद्ध केली आहे. काय आहेत? तसं तर ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी कोणती भाषा संभवतच नाहीत, परंतु समजुती करता पहिल्यांदा उपाधी सांगितली, नंतर विशेषण सांगितलं, नंतर जीव ब्रह्माची एकता सांगितली. परंतु हे कशाकरता सांगितलं आहे? तो विषय यथार्थ पद्धतीने कळण्याकरता, एक गणित कळण्याकरता ही मांडणी केली आहे. वास्तविक पाहता उपाधी ही खोटीच आहे. म्हणून बघा, समजुती करता जीव ब्रह्माची एकता विशेषण आणि उपाधी यांचे स्वरूप सांगून सिद्ध केली आहे. दोन शब्द सांगितले, एक विशेषण आणि एक उपाधी. आपल्या गुणधर्मासह जे दुसऱ्याचं ज्ञान करून देतं त्याला म्हणायचं उपाधी, आणि आपल्या गुणधर्मासह दुसऱ्याचं ज्ञान करून देतं त्याला काय म्हणायचं? विशेषण. तेव्हा आपलं अंतकरण विशेषण न ठेवता आपल्या अंतकरणाला जेव्हा उपाधी जेव्हा आपण करू तेव्हा जीव ब्रह्माची एकता व्हायला काही हरकत नाही. आता बघा पुढे, मी म्हटलं ना की जोपर्यंत अधिष्ठानाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत कल्पित वस्तू कल्पित आहे हे कळणं शक्यच नाही. कारण अज्ञानाच्या दोन शक्ती, एक विक्षेप शक्ती आणि एक आवरण शक्ती. आवरण शक्ती काय करते? मूळ वस्तूला झाकून टाकते, आणि मूळ वस्तूला झाकून टाकलं की मग जी वस्तू जशी आहे तशी न कळून देणं हे विक्षेप शक्तीचं कार्य आहे. जोपर्यंत उपाधी अधिष्ठानाचं ज्ञान होतं तोपर्यंत कल्पित कळणारच नाही ना. अधिष्ठानाचं ज्ञान झाल्याशिवाय वस्तू कल्पित हे कळत नाही. कसं काय? कसं होऊ शकत? तसंच होतं. हा, जर तुम्हाला दोरीचं ज्ञान झालं नाही तर हा सर्प खोटा आहे कसं काय कळणार? नाही म्हटले तो सर्प आहे तो खोटा आहे, तो सर्प आहे तो खोटा आहे, तुम्हाला कसं कळलं सर्प खोटा आहे? हा बरोबर. नाही. जेव्हा तुम्हाला रज्जूचं ज्ञान झालं त्यामुळे तुम्हाला सर्प खोटा आहे असं कळालं. अधिष्ठानाचं जेव्हा ज्ञान होतं होतं का? तुम्हाला काय वाटतं इकडं होतं? जरी काही असलं तरी जरी तुम्ही युगपत मानलं तर पहिल्यांदा तुम्हाला अधिष्ठानच मानावं लागेल. तसं जर नाही केलं तर पूर्ण वेदांताची जी प्रक्रिया आहे ना ती कोलमडून पडेल. हा, ती फक्त प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया समजून सांगण्याकरता अमृत अनुभवाच्या 7व्या प्रकरणामध्ये हा जो सिद्धांत आहे याचंही सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी खंडन केलेलं आहे. काय आहे? एक सिद्धांत सांगण्याच्या भूमिका वेगवेगळ्या असतात. जेव्हा तुम्ही अंतिम भूमिकेवरून जेव्हा ह्या विषयाचं चिंतन कराल तेव्हा ह्या सगळ्या प्रक्रिया ह्या त्यामध्ये ज्या काही मर्यादा आहेत त्या मर्यादा लक्षात येणं आवश्यक आहे. अमृत अनुभवाच्या 7व्या प्रकरणामध्ये जेव्हा अज्ञान खंडन प्रकरण येतं त्या अज्ञान खंडनामध्ये तुम्ही वेदांत विचारसागरामध्ये सो आश्रया सो विषया हा सिद्धांत शिकतात. बरोबर आहे ना? की माया ही ब्रह्माच्या आश्रयाने राहते आणि ब्रह्माला विषय करते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अज्ञानाची व्याख्या काय आहे? न कळणं ही अज्ञानाची व्याख्या आहे. अज्ञानाचा स्वभाव आहे. न कळणं अज्ञानाचा स्वभाव आहे. ते कुठं राहतं म्हणतात? अज्ञान कुठं राहतं? आधी ब्रह्मावर राहतं आणि ते काय करतं? ब्रह्माला विषय करतं. ज्ञानेश्वर महाराजांनी प्रश्न विचारला. ते असं म्हणतात तुम्ही जर स्व आश्रय स्व विषय हा सिद्धांत म्हणत असाल तर तुम्हाला मी असा प्रश्न विचारतो, एखाद्या माणसाच्या डोळ्यावरती बुबुळ आलं, पडदा आला. पडदा येणं म्हणजे काय?
डोळा झाकणं, डोळ्यावरती अंधार करणं. पण एखाद्या माणसाच्या डोळ्यावरती पडदा आला आणि पडदा आल्यानंतर तो डोळ्याने सांगतो की माझ्या डोळ्यावरती पडदा आला आहे. आणि पडदा म्हणजे काय? झाकून टाकणं. जर झाकून टाकणं हा गुणधर्म पडद्याचा असेल आणि त्या डोळ्यानेच तो पडदा दिसत असेल तर झाकून टाकलं म्हणजे अर्थ काय राहिला? कळालं का? झाकून टाकणं हा धर्म पडद्याचा आहे आणि हा डोळ्यावरती पडदा आला आहे असं म्हटलं. आणि डोळ्यावरती पडदा आला हे कोणी सांगितलं? डोळ्याने सांगितलं की डोळ्यावरती पडदा आला आहे. म्हणजे डोळ्याला आरपार दिसलं की डोळ्यावरती पडदा आला आहे. जर डोळ्यावरती पडदा आला हे डोळ्याला कळालं मग पडदा आहे या म्हणण्याचा अर्थ काय राहिला? पडदा आहे का अर्थ राहिला नाही ना. पडदा आहे म्हणणं खोटं ठरलं तुम्ही. म्हणून काय आहे, विचारसागर हा जरी ग्रंथ वेदांताचा पूर्ण असला तरी देखील वेदांताचे जे काही अंतिम टोक आहेत ते अंतिम टोकापर्यंत जायचं असेल ना तर विचारसागर, पंचदशी या सगळ्या ग्रंथ शिकल्यानंतर पुढचा तो सिद्धांत आहे अमृत अनुभवाचा ना त्या टोकामध्ये स्थिर व्हायला पाहिजे. जसे ज्ञानेश्वर महाराज त्या अमृत अनुभवामध्ये पदोपदी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होतात आणि सगळ्या वेदांत ग्रंथाचे जे काही अंतिम सिद्धांत आहे तो अंतिम सिद्धांत पोहोचवण्यासाठी उपयोगी ठरतात. आणि म्हणून विचारसागरामध्ये आश्रया विषय काय आहे हे कळल्यानंतर तिथं कळत होतं. आणि म्हणून तुम्हाला हे म्हणायचं आहे की पहिल्यांदा सर्पाचं ज्ञान होतं की पहिल्यांदा दोरीचं ज्ञान होतं. तुम्हाला पहिल्यांदा जगाचं ज्ञान होतं की पहिल्यांदा ब्रह्माचं ज्ञान होतं. ब्रह्माचं ज्ञान झाल्यानंतर जगत खोटं ठरतं की जगाचं ज्ञान झाल्यानंतर ब्रह्म खरं ठरतं आहे की नाही? हे ज्या काही प्रक्रिया आहेत ना ह्या पहिल्या प्रकरण ग्रंथांच्या मध्ये ज्या प्रक्रिया मांडलेल्या आहेत त्या प्रक्रिया व्यवस्थित कळायला पाहिजे. आणि व्यवस्थित ह्या प्रक्रिया कळाल्या की मग तिथून पुढं काल डॉक्टर महाराजांनी सांगितलं ना तो एक स्प्रिंगचा शेवटचा एक तुम्हाला धक्का बसला की एकदम पटकन तुम्ही त्या सिद्धांतामध्ये अरड होऊ शकतात. म्हणून विचारसागरामध्ये हे सिद्धांत आहे, हे सिद्धांत जसे आहेत ते समजून घ्यायचे. पहिल्यांदा अंतःकरण अधिष्ठान चैतन्याला साक्षी म्हणावेत. इथपर्यंत ना अंतःकरण अधिष्ठान चैतन्याला साक्षी म्हणावेत. ही अंतःकरण अनेक असल्यामुळे साक्षीवर अनंतत्व आलेच. अनंतत्वाचा एकत्वाशी विरोध आहेत. म्हणून अनेक साक्षीचे एका ब्रह्माशी एकत्व घडत नाही अशी शंका केली होती. शंका कळाली की अंतःकरण हे अनेक आहेत. मग अंतःकरण जर अनेक आले असेल तर अनेक अंतःकरणाच्यामुळे साक्षीच्या ठिकाणी काय होईल? अनंतत्व येईल. मग अनंत साक्षी एका बाजूला आणि ब्रह्म एका बाजूला. अनंत साक्षीचं एका ब्रह्माशी ऐक्य घडलंच कसं? तसं घडणं शक्य नाही. बघा, अंतःकरण अधिष्ठान चैतन्याला साक्षी म्हणावे ती अंतःकरणे अनेक असल्यामुळे त्या अनेक अंतःकरणाच्या मुळे साक्षी ठिकाणी कसं आलं? अनंतत्व आलं. अनंतत्वाचा एकत्वाची विरोध आहे. एका बाजूला अनंत आणि एका बाजूला एक. एकाचा एकाशी ऐक्य घडेल, अनेकांचं एकाशी ऐक्य घडणं शक्यच नाही. उपाधीने धरू ना, उपाधीच्या सहित त्या साक्षीचं एकत्व असणाऱ्या ब्रह्माशी ऐक्य घडत नाही. म्हणून उपाधी लागल्यामुळे त्या एकाच साक्षीच्या ठिकाणी अनंतत्व हा धर्म आला. अनंतत्व आले. अनंतत्वाचा एकत्वाचे विरोध आहेत. म्हणून त्या अनेक साक्षीचे एका ब्रह्माशी एकत्व घडत नाही अशी शंका केली होती. ते समाधान असे की बघा, व्यापक चैतन्याच्या म्हणजे ब्रह्माच्या ज्या कल्पित भागास अंतःकरण उपाधी आहे त्या भागास साक्षी अशी संज्ञा आहे. व्यापक चैतन्याच्या म्हणजे ब्रह्माच्या. व्यापक चैतन्य कोणतं आहे? फक्त ब्रह्मच आहे. व्यापक कशाला म्हणायचं? ज्या ठिकाणी कोणताही गुण नाहीत आणि कोणताही धर्म नाहीत. गुण आणि धर्माच्या विरहित जे असतं ते सूक्ष्म असतं आणि जे सूक्ष्म असतं ते व्यापक असतं. व्यापकाच्या मध्ये आणि सूक्ष्मतेच्यामध्ये कोणताही गुण नसतो आणि कोणताही धर्म नसतो. कोणत्याही धर्म आणि गुणाच्या विरहित असणारं जे चैतन्य आहे असं जे ब्रह्मचैतन्य व्यापक चैतन्याच्या म्हणजे ब्रह्मचैतन्याच्या कल्पित भागास अंतःकरण उपाधी आहेत. कशी आहे? ब्रह्माच्या कल्पित भागास. कल्पित हा शब्द कोणाकडे लावायचा सांगा बरं आता या ठिकाणी? कल्पित हा शब्द ब्रह्माला लावायचा की कल्पित हा शब्द अंतःकरणाला लावायचा? कारण
जर वाक्य वाचलं असं वाटतं की व्यापक ब्रह्मचैतन्याच्या म्हणजे ब्रह्माच्या ज्या कल्पित भागात, ब्रह्माला कल्पित भाग असतो का? कारण वाक्याचा सरळ सरळ अर्थ होतो की तो कल्पित हा शब्द ब्रह्माला लागू पडतो, पण तो कल्पित हा शब्द ब्रह्माला लागू लावायचा नाही, तो पुढे लावायचा आहे, तो अंतकरणाला लावायचा आहे. व्यापक चैतन्याच्या म्हणजे ब्रह्माच्या ज्या कल्पित भागास अंतकरण उपाधी आहेत, म्हणजे कल्पित अंतकरणाची उपाधी ज्या ब्रह्माच्या भागावरती आहे त्याला जेव्हा साक्षीत्व नाव येतं त्या भागास काय म्हणावं? साक्षी असं म्हणावे. साक्षी संज्ञा आहेत म्हणजे साक्षीचा भेद उपाधिकृत आहे, वस्तुगत नाही. दोन धर्म महत्वाचे आहेत. हा धर्म कसा आहे? उपाधिकृत आहेत, वस्तुगत नाहीत. वस्तुगत आणि उपाधिकृत म्हणजे काय हो सांगता येईल तुम्हाला? वस्तुगत भेद आणि उपाधिकृत भेद म्हणजे काय सांगता येईल का पटकन एका शब्दामध्ये? हा, उपाधिकृत म्हणजे आगंतुक. आगंतुक म्हणजे जो मुळात नाही, कल्पनेने आणलेला आहे, थोपवलेला आहे, लादलेला आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं? उपाधिकृत. आणि वस्तुगत म्हणजे त्या मूळ वस्तूच्या मध्ये कोणताही बदल नाही, आगंतुक नाही, काही नाही, काही नाही, एकदम बरोबर शब्द सांगितला. त्यामध्ये कोणताच नाही. स्वभावाता जी वस्तू जशी आहे तशीच असून आपल्याला ती तशी भासली आगंतुक धर्मामुळे. तसं जर पाहिलं की फक्त समजण्यासाठी, हा, त्या स्फटिकामध्ये कोणताच रंग नाही, कोणताच रंग नाही, स्वभावता पाहिला वस्तुगत कोणताच बदल नाही, परंतु संपर्कामुळे उपाधीच्यामुळे त्या ठिकाणी लाल रंगाची काय होते? प्रतीती होते. तो प्रतीती हा धर्म कोणाचा आहे? उपाधिकृत आहे का वस्तुगत आहे? उपाधिकृत आहे. स्फटिकाच्या ठिकाणी लाल रंगाची प्रतीती येणं ही प्रतीती उपाधिकृत आहे, वस्तुगत नाही. तर वस्तूच्या मध्ये काहीच बदल नाही. त्याप्रमाणे व्यापक चैतन्याच्या म्हणजे ब्रह्माच्या कल्पित भागास अंतकरण उपाधी आहे, त्या भागात साक्षी संज्ञा आहेत. म्हणजे साक्षीचा भेद कसा आहे? उपाधिकृत आहेत, उपाधीमुळे आलेला आहे, वस्तुगत भेद नाही. म्हणून साक्षी एकच आहे, नाना नाहीत. नाना जे वाटतात ते कशामुळे वाटतात? आगंतुक असलेल्या त्या कल्पित उपाधीमुळे वाटतात. आगंतुक शब्द उपाधीलाच लावायचा, कल्पित शब्द सुद्धा उपाधीला लावायचा. आगंतुक आणि कल्पित येणाऱ्या त्या उपाधीच्या मुळे साक्षीच्या ठिकाणी अनेकत्व आल्यासारखा भास होतो, पण अनेकत्व नाही. कारण ब्रह्म सावयव नाही, बरोबर ना? कारण ब्रह्म सावयव नाही, एकच आहे. उपाधिकृत भेद असला तरी वस्तुगत भेद नसल्यामुळे ब्रह्माशी एकत्व करण्यास हरकत नाही असे पहा की ते पण झालं होतं. निरवयव आकाश व्यापक, निरवयव आकाश सर्वत्र व्यापक आहे, ज्यामध्ये कोणताही अवयव नाहीत असा असणारा आकाश जे सर्वत्र व्यापक आहेत. पण असं जे व्यापक आकाश आहे त्यातील 50 घटात असणाऱ्या व्यापक आकाशाच्या प्रत्येक भागात घटाकाशी संज्ञा आहे. हे पण उदाहरण त्या दिवशी प्रत्येक वेळेस तुम्ही खूप मोठ्या पद्धतीने सांगितलं होतं. सर्व व्यापक आकाश आहेत, पण सर्व व्यापक आकाशामध्ये 50 घट ठेवले. 50 घट ठेवल्यामुळे त्या घटाच्या उपाधीच्या मुळे व्यापक चैतन्याला काय आलं? 50 घटाच्या मुळे 50 घटाकाश हे नाव आलं त्या ठिकाणी. ती घटाकाशे घटाच्या उपाधीने भिन्न भिन्न असली तरी व्यापक महाआकाशाहून भिन्न नाहीत. का भिन्न आहेत ती? कारण का या महाआकाशामध्ये काय आहेत? 50 घट आहेत. 50 घटामध्ये काय आहे? आकाश आहेत. आणि 50 घट कुठे आहेत? महाआकाशामध्ये. पण आकाशामध्ये 50 घट आहेत, त्या 50 घटामध्ये काय आहे? आकाश आहेत. आणि या 50 घट कुठे आहेत? महाआकाशाच्या आतमध्ये, ज्या घटाच्या आतमध्ये आकाश आहे, बाहेरूनही आकाश आहे. घटामध्ये काय आहे? मग काय आहे त्या ठिकाणी? फक्त आकाशच आहे. फक्त तुम्हाला त्या ठिकाणी उपाधी दिसली म्हणून तुम्ही त्या ठिकाणी आकाशाला भिन्न भिन्न नावं दिलीत. बघा, उपाधीने भिन्न भिन्न असली तरी व्यापक महाआकाशाहून भिन्न नाहीत. महाआकाश रूपच आहे. म्हणजे घटाकाशातलं आकाश आणि महाआकाश आकाश हे दोन्ही आकाश काय आहे? एकच आहे. त्याकरता तुम्ही उभी सांगितली होती कोणती? आगा घटू जे वेळी फुटे त्यावेळी आकाश लागे नीट वाटे. एरवी चुके, एरवी तर चुकेल का बरं? चुकणार नाही. म्हणजे घटाकाशातलं आकाश आणि महाआकाशातलं आकाश दोन्ही आकाश हे एकच आहे.
त्याप्रमाणे अंतकरणाच्या उपाधीने साक्षी भिन्न भिन्न भासत असले तरी त्याचे ब्रह्माशी ऐक्य होण्यास हरकत नाही. ज्याप्रमाणे घटाकाशातले आकाश आणि महाकाशातलं आकाश या दोन्हींचं ऐक्य व्हायला काहीच हरकत नाही, त्याप्रमाणे काय, त्याप्रमाणे साक्षी चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य यांचं ऐक्य व्हायला काही हरकत नाही, उपाधीचा निराश केल्यानंतर. पुढे आता सुखदुःखाधिक हे आता हे मी सांगितलं सुरुवातीलाच, याचं स्पष्टीकरण. आता सुखदुःखाधिक हे ज्ञानेंद्रियास आणि अंतकरणास विषय नाहीत हे पूर्वपक्षाचं म्हणणं आहे. त्यात ज्ञानेंद्रिय अंतकरणास विषय करत नाही हे म्हणणे बरोबर आहेत, पण वृत्ती सुखदुःखांना विषय करत नाही हे करत नाही म्हणून सुखदुःखे साक्षी भाष्य आहेत. या वाक्याचा अर्थ साक्षी स्वतः सुखदुःखे जाणतो असा नाही, तर अंतकरणाचा परिणाम सुखदुःख रूप होतो तेव्हा अंतकरणाची ज्ञानरूप वृत्ती त्या सुखदुःखात जाणते. म्हणजे अंतकरण वृत्ती साक्षी चैतन्याचा प्रकाश असतो, त्या प्रकाशाने अंतकरण वृत्तीच सुखदुःखास जाणते असा साक्षी भाष्यपदाचा अर्थ आहे. कळालं? त्याचं स्पष्टीकरण एकदम सुरुवातीला दिलं होतं. त्यांचं असं म्हणणं आहे की अंतकरण किंवा ज्ञानेंद्रिय सुखदुःखास जाणत नाही असं आम्हाला मान्य आहे. कारण का, ज्ञानेंद्रिय काय आहेत, जड आहेत, त्यामुळे सुखदुःखाला जाणत नाही, आणि अंतकरणही काय आहेत, जड आहेत, ते सुखदुःखाला जाणत नाही हे म्हणणं बरोबर आहेत. पण त्यात काय, पण वृत्ती सुखदुःखांना विषय करत नाही म्हणून सुखदुःख साक्षी भाष्य आहेत. ठीक आहे, ते असं म्हणतात की वृत्ती ही जड आहेत त्यामुळे ती वृत्ती ही विषयांना विषय करत नाही, मग सुखदुःख कसे आहेत म्हटले, साक्षी भाष्य आहेत. सुखदुःख साक्षी भाष्य आहेत म्हणजे काय करतात ते अर्थ, पूर्वपक्ष काय करतात, सुखदुःख साक्षी भाष्य आहेत म्हणजे काय, साक्षीच काय करतो, सुखदुःखांना काय करतो. जर साक्षीच सुखदुःखांना प्रकाशन करतो असं म्हणणं म्हणजे बल्पाशिवाय विद्युत प्रकाश देते असं म्हणणं, आणि अंतकरणच सुखदुःखांना जाणतं असं म्हणणं म्हणजे काय, लाईटीशिवाय बल्ब प्रकाशित करतो. लाईटीशिवाय बल्ब प्रकाशन करू शकत नाही, लाईटीशिवाय बल्ब प्रकाशन करू शकत नाही. उलट कसं, बल्बाशिवाय लाईट प्रकाशन करू शकत नाही. मग प्रकाशन करतेच असं म्हटलं तर काय म्हणावं लागेल, बल्बामध्ये विद्युतचा प्रवेश झाल्याशिवाय बल्ब प्रकाशित करत नाही. याचा अर्थ असा आहे की अंतकरण सुखदुःखाला जाणत नाही कारण ते जड आहेत, पण जेव्हा सुखदुःख हे साक्षी भाष्य आहेत असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा तो साक्षी अंतकरणाच्या उपाधीचा स्वीकार करून त्या उपाधीमध्ये चैतन्याचा प्रकाश पडून तो प्रकाशाच्या द्वारे अंतकरण वृत्ती सुखदुःखांना जाणते. असा काय आहे, साक्षी भाष्य पदाचा अर्थ आहे. साक्षी भाष्य, साक्षी स्वतंत्र सुखदुःखांना जाणत नाही, तर साक्षी वृत्तीचं साह्य घेऊन सुखदुःखांना जाणतो, त्याचा साक्षी भाष्य पदाचा अर्थ असा अर्थ आहे. कळालं महाराज? असंच म्हणायचं. या वाक्याचा अर्थ स्वतः साक्षी सुखदुःख जाणतो असा नाही, तर अंतकरणाचा परिणाम सुखदुःख रूप होतो तेव्हा अंतकरणाची ज्ञानरूप वृत्ती सुखदुःखात जाणते. काय होते, अंतकरणाची ज्ञानरूप वृत्ती, ज्ञानरूप वृत्ती कोणाची आहे, ज्ञान कोणाचं आहे, साक्षीचं आहे. त्या साक्षी चैतन्याच्या साह्याने अंतकरण वृत्ती सुखदुःखास जाणते. उदाहरण द्यायचं झालं तर नको देत, मात्र तिथं बरोबर वाटणार नाही. साक्षी डॉक्टर महाराजांच्याच मुखानं ऐकलेलं बरं. म्हणजे अंतकरण वृत्ती साक्षी चैतन्याचा प्रकाश, अंतकरण वृत्तीत साक्षी चैतन्याचा प्रकाश असतो, त्या प्रकाशाने अंतकरण वृत्ती सुखदुःखास जाणते असा साक्षी भाष्य पदाचा अर्थ आहे. हा, अंतकरणाचा परिणाम सुखदुःख, मी काय वाचलं होतं ते वाचलं नाही का, त्या प्रकाशाने अंतकरण वृत्ती सुखदुःखास जाणते असा साक्षी भाष्यपदाचा अर्थ आहे. वृत्ती वाचून केवळ साक्षी सुखदुःख जाणत नाही, या वाक्याचा अर्थ स्वतः साक्षी सुखदुःखे जाणतो असा नाही, तर अंतकरणाचा परिणाम सुखदुःख रूप होतो. ना, सुखदुःख रूप होतो. कारण काय आहे, अनुकूल वेदनीयम सुखम,
आणि प्रतिकूल वेदनीयम दुःखम. अनुकूल वेदना ज्याला कळतात त्याला काय म्हणतात सुख, आणि प्रतिकूल वेदना ज्याला कळतात त्याला काय म्हणतात दुःख. तसं जर पाहिलं तर अनुकूल वेदना कळण्याचं आणि प्रतिकूल वेदना कळण्याचं दोन्ही वेदना कळण्याचं स्वतंत्र सामर्थ्य अंतःकरणाचं नाही. पण ते चैतन्य जेव्हा त्या अंतःकरणामध्ये येतं आणि अंतःकरणामध्ये एक प्रकारची चेतना निर्माण होते, आणि चेतना निर्माण झाली की त्या अंतःकरणाला सुख आणि दुःख कळायला लागतं. सुख आणि दुःख त्या अंतःकरणाला कळायला लागतात. कशामुळे? चैतन्याच्या सानिध्यामुळे. आणि म्हणून सुख अंतःकरणाचा परिणाम होतो. परिणाम होतो म्हणजे अंतःकरणाच्या द्वारे सुख दुःख कळायला लागतात. कधी कधी काय करतो, शब्दात जो अर्थ आहे तो अर्थ घेत घेत त्या शब्दाच्या अर्थाच्या पाठीमागे काय भूमिका आहे ती घ्यायची आहे. अंतःकरणाचा परिणाम होतो म्हणजे काय? जसं काही दुधाचा परिणाम दही होतो म्हणजे असा काही परिणाम होतो का? नाही. म्हणजे काय की त्या अंतःकरणामध्ये चैतन्याचा प्रकाश पडल्यानंतर त्या अंतःकरणाच्या द्वारे सुखदुःखाची जाणीव व्हायला लागते. सुखदुःख जे काही त्याचे जे काही संवेदना आहेत अनुकूल आणि प्रतिकूल या दोन्ही वेदना ज्या आहेत त्या अंतःकरणाच्या ठिकाणी कळायला लागतात. कोणामुळे? चैतन्याच्या अस्तित्वामुळे. या अर्थानं अंतःकरणाचा परिणाम सुखदुःखरूप होतो. परिणाम सुखदुःखरूप होतो म्हणजे त्याला ती वेदना कळाली की तो म्हणतो हे सुख आहे, ती वेदना कळाली की तो म्हणतो दुःख आहे. त्याला कळलं की आवाज आला. का आवाज आला? तर या ठिकाणी विद्युत आहेत. मग काय म्हणता येईल, या माईकचा परिणाम हा आवाजाकार झाला. म्हणजे काय? याचा अर्थ असा आहे की ह्या माईकमध्ये विद्युत आहेत आणि याचा संबंध घडला ती प्रतिक्रिया करतात. मग आपण म्हणूया या माईकचा परिणाम काय आहे? आवाज आहे. तसं त्या अंतःकरणाचा परिणाम आहेत म्हणजे अंतःकरणाच्या द्वारे सुखदुःखाची जाणीव होते. ह्या अर्थानं अंतःकरणाचा परिणाम सुखदुःख आहे. अंतःकरणाचा परिणाम सुखदुःख रूप होतो तेव्हा अंतःकरणाची ज्ञानरूप वृत्ती त्या सुखदुःखात जाणते. तेच पुन्हा ती जी वृत्ती आहे ज्ञानरूप, ती ज्ञानरूप वृत्तीच त्या अंतःकरण त्या उपाधीच्या द्वारे जाणते. म्हणजे त्या चैतन्याला स्वतंत्र सुखदुःख जाणण्याचं सामर्थ्य नाही. पुन्हा तेच विद्युत, त्या लाईटला त्या विद्युतला स्वतंत्र प्रकाशन करण्याचं सामर्थ्य नाही. बल्बलाही प्रकाशन करण्याचं सामर्थ्य नाही. जर प्रकाशन करायचंच असेल तर विद्युत बल्बच्या द्वारे जाऊन वस्तूंचं प्रकाशन करते. त्याप्रमाणे अंतःकरण आहे ते सुखदुःखाचं ज्ञान करून देत नाही. तर अंतःकरणामध्ये चैतन्य जेव्हा येतं तेव्हा त्या चैतन्याच्या अस्तित्वाने अंतःकरणामध्ये सुख आणि दुःख जाणण्याचं सामर्थ्य येतं. अशा अर्थानं ती चैतन्यच वृत्तीच्या द्वारे सुखदुःखाला जाणतं. म्हणजे अंतःकरण वृत्तीत साक्षी चैतन्याचा जो प्रकाश असतो त्या प्रकाशाने अंतःकरण वृत्तीच सुखदुःखास जाणते. अंतःकरण वृत्तीच जाणते. अंतःकरण वृत्तीच जाणते का? मग इथं कसं आहे, अंतःकरण वृत्तीच जाणते सकारात्मक आहे. पण मी असा प्रश्न विचारतो, अंतःकरण वृत्तीच जाणते का? पण काय करते? चैतन्याच्या प्रकाशाने आईनेच मुलाला जन्म दिला. आईनेच मुलाला जन्म दिला नाही, आईलाही सहाय्य घ्यावं लागलं. तसं वृत्तीनेच सुखदुःखाचं प्रकाशन केलं. पण वृत्तीनेच असं म्हणताना आध्यारूत त्या वृत्तीभय चैतन्याचा भाग आहे. उदाहरणाचं स्पष्टीकरण करण्याची गरज नाही, सगळ्यांना समजतो. वृत्ती वाचून केवळ सुखदुःख तेच ना. तर अंतःकरणाचा परिणाम सुखदुःख रूप होतो तेव्हा अंतःकरणाची ज्ञानरूप वृत्ती त्या सुखदुःखात जाणते. म्हणजे अंतःकरण वृत्तीत साक्षी चैतन्याचा प्रकाश असतो, त्या प्रकाशाने अंतःकरण वृत्तीच सुखदुःखात जाणते असा साक्षी भाष्यपदाचा अर्थ आहे. आता वृत्ती वाचून केवळ साक्षी सुखदुःख जाणत नाही. जाणतो? जाणत नाही. जशी केवळ राजसत्ता कोणाचे नियमन करत नाही, नियमन करण्यास कोणत्या तरी व्यक्तीचा स्वीकार करावा लागतो, त्याप्रमाणे सामान्य चैतन्य जो साक्षी त्यास वृत्ती वाचून कोणत्याही विषयाचं प्रकाशन करणे शक्य नाही. आकाशाच्या ठिकाणी घटाकाश हे नाव
आणि जलग्रहण कार्य प्रतीत होते ते घटाच्या उपाधीनेच प्रतीत होते. कळालं ना? सोपंच आहे ते. घट उपाधी वाचून घटाकाश हे नाव आणि जलग्रहण रूप कार्य घडणे शक्य नाही. त्याप्रमाणे चैतन्यात साक्षी हे नाव आणि सुखदुःखासहित अंतकरणाचे प्रकाशन हे अंतकरण उपाधीनेच होते. पण अंतकरण उपाधीनेच होते असं म्हणताना त्या अंतकरण उपाधीमध्ये काय आहे? चैतन्याचा अंश आहे. त्या चैतन्याच्या अंशाने युक्त होऊन अंतकरणानेच सुखदुःखाचं प्रकाशन होते असं म्हणावं लागेल, किंवा असं मानावंच लागतं. अंतकरण उपाधी वाचून चैतन्याच्या ठिकाणी साक्षी हे नाव आणि अंतकरणाच्या ठिकाणी सुखदुःख प्रकाशन रूप कार्य हे होणार नाही. म्हणजे एका अंतकरणाच्या मुळेच चैतन्याला काय येतं? साक्षी नाव येतं. आणि अंतकरणाच्या ठिकाणी जे काही सुखदुःख प्रकाशन रूप जे कार्य आहेत हे कार्य कशामुळे येतं? अंतकरणामुळेच. हे सुखदुःखाचं प्रकाशन करायचं ठरलं तरी अंतकरणच लागतं, आणि त्या व्यापक चैतन्याला साक्षी नाव आणायचं ठरलं तरी काय लागतं? अंतकरणच लागतं. म्हणजे अंतकरणामुळेच व्यापक चैतन्याच्या ठिकाणी साक्षी हे नाव आणि सुखदुःखाचं प्रकाशन करायचं ठरलं तरी काय लागतं? अंतकरणच लागतं. म्हणजे एकाच अंतकरणामुळे सुखदुःखाचं प्रकाशन होतं आणि एकाच अंतकरणामुळे व्यापक चैतन्याच्या ठिकाणी साक्षीत्व हे नावही येतं. अंतकरण उपाधीपासून चैतन्याच्या ठिकाणी साक्षी हे नाव आणि अंतकरणाचे सुखदुःखादी धर्म प्रकाशन रूप कार्य हे होणार नाही. उपाधी वाचून फक्त चैतन्यच प्रतीत होते. उपाधी वाचून काय होतं? होतं का प्रतीत? उपाधी वाचून फक्त चैतन्यच प्रतीत होते. त्या वाक्याचा अर्थ कळायचा असेल तर ज्ञान अमृत अनुभवातली एक ओवी सांगतो. काळा राहे काळवखा आपणाना अनेका न चोजवे आशिका हा मी बाणे. अमृत अनुभव बघा, त्यातली ही ओवी बघा आणि ही ओळ बघा. उपाधी वाचून फक्त चैतन्यच प्रतीत होते असा जो अर्थ आहे ना, त्या अर्थाचं गांभीर्य म्हणजे विचारसागरातले एक एक पंक्ती आणि त्या पंक्तीचं सखोल अर्थ, त्याला काय आपण म्हणूया की मनन निधिध्यासन. अमृत अनुभवाचं निधिध्यासन करायचं असेल तर विचारसागर लागतो, आणि विचारसागराच्या पंक्तींचा अर्थ नेमका काय हे कळायचं असेल तर अमृत अनुभव लागतो. हे दोन्ही चिंतन एकाच वेळेस जर घडले गेले, एक अमृत अनुभव पण आणि विचारसागर पण, विचारसागराच्या पंक्तीचा अर्थ ओव्या सांगतील आणि ओव्याचं गांभीर्य अमृत अनुभव सांगेल. काळा राहे काळवखा आपणान अनेका न चोजवी आशिका हामी बाणे. तो दुसरी ओवी आहे. जो निरंजनी निदेला तो निर्विवाद एकला परी चेता चेतविता झाला दोन्ही एक. त्या ठिकाणी कोणत्याही उपाधीचा संबंध नसताना सुद्धा चैतन्याची केवळ प्रतीती येते हे सांगणार एकमेव अमृत अनुभवातल्या अशा दोन विशेष ठळक अशा ओव्या आहेत. उपाधी वाचूनच फक्त चैतन्याची प्रतीती होते म्हणून साक्षी ब्रह्मरूप आहे. म्हणून काय आहेत? का ब्रह्मरूप आहे साक्षी? म्हणून साक्षी ब्रह्मरूप आहे. म्हणून साक्षी ब्रह्मरूप आहे हे कळण्याकरता आपण मागचं जे काही चिंतन केलं त्या चिंतनाचं जर परिशीलन केलं त्या सगळ्यावरून साक्षी काय आहे? ब्रह्मरूप आहे. कारण काय? साक्षीच्या ठिकाणी जी काही उपाधी लागली आहे ती उपाधी कल्पित आहे, आणि कल्पित उपाधीचे धर्म आणि कल्पित उपाधी दोन्हींचाही जर त्याग केला तर निरुपाधिक असणारे साक्षी चैतन्य, त्या साक्षी चैतन्याचा ब्रह्म चैतन्याची ऐक्य घडायला काही हरकत नाही. जरी घटाची उपाधी लागली तर घटाच्या उपाधीच्यामुळे महाआकाशला जरी घटाकाश नाव आलं, पण उपाधीचा जर त्याग केला तर घटाकाश आणि महाकाश या दोन्हींचं ऐक्य व्हायला जसे हरकत नाही तसं साक्षी आणि ब्रह्म त्यांचं ऐक्य व्हायला हरकत नाही. म्हणून साक्षी ब्रह्मरूप आहे. या प्रकारे करून जो ब्रह्माची एकता हा ह्या ग्रंथाचा विषय सिद्ध झाला. ह्या ग्रंथाचा विषयही सिद्ध झाला आणि आजची वेळही पूर्ण झाली. नाही नाही अभंग म्हणा तुम्ही.